आयुर्वेदाचे अभ्यासक शास्त्र जिज्ञासक माझे गुरुबंधू वैद्य रामदासजी आव्हाड, महेंद्रजी शिंदे, डाबर इंडियाचे सर्व पदाधिकारी, सर्व डॉक्टर्स, प्रथमतः डाबर इंडियाचं मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे बोलवलं, आपल्यासमोर माझे विचार मांडण्यासाठी मला संधी दिली. मी आज काही जे सांगणार आहे ते माझं प्रॅक्टिकल वर्क सांगणार आहे. काही गोष्टी अशा असतात का त्या करताना तुम्हाला बियॉन्ड द लिमिट विचार करावा लागतो. काही पझल सोडवताना सुद्धा बियॉन्ड द लिमिट तुम्हाला विचार करावा लागतो. प्रस्थापित विचार आणि प्रस्थापित संवेदना याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये चिकित्सा करावी लागते, पण त्याच वेळेस तुम्ही शास्त्राची आज्ञा सुद्धा मोडायची नसते. या तत्वाचाच मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये 26 वर्षापासून उपयोग केला आणि मला त्याच्यात यश मिळालं. पंचकर्मातील सर्वात महत्वाचं उपक्रम म्हणाल तर रक्तमोक्षण. वैद्य आणि रुग्ण या दोघांनाही सद्य फलदायी, अत्यंत उपयुक्त असं हे कर्म. अवस्थानुरूप पंचकर्म केलं किंवा अवस्थानुरूप रक्तमोक्षण केलं तर वैद्याला तुरंत यशप्राप्ती मिळते आणि यशप्राप्ती मिळाली तर अर्थप्राप्ती पण लगेच मिळते. रक्तमोक्षण चिकित्सेचा वापर योग्य रीतीने केला आणि अवस्थानुरूप केला तर आपल्याला शास्त्राने जे वचनं सांगितले त्याचा सुद्धा आपल्याला प्रत्यय येतो. शास्त्राच्या वचनाचा तुम्हाला विचार करायचा असेल तर दोनच पंचकर्म खूप महत्वाचे आहेत. त्यातलं एक बस्ती, आणि दुसरं सिरावेत रक्तमोक्षण. या दोन्ही चिकित्साला अर्ध चिकित्सा असं सांगितलंय. काय चिकित्साने बस्तीला अर्ध चिकित्सा सांगितलंय, सुश्रुताने रक्तमोक्षणला अर्ध चिकित्सा सांगितलंय. परंतु यांना पूर्ण चिकित्सा म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. रक्तमोक्षणाचं महिमा वर्णन करताना आयुर्वेदाने सांगितलंय ज्या व्याधी साध्य आहे पण शीत उष्ण किंवा स्निग्ध वृक्ष गुणांनी ज्या व्याधींना उपशम मिळत नाही त्या व्याधी रक्तगत समजाव्या, त्याला रक्तमोक्षण करावे. रक्तमोक्षणाने त्याला आपल्याला ताबडतोब उपशम मिळतो. अनेक रक्त प्रदूषित व्याधीला रक्तमोक्षणामुळे फरक पडतो. त्यामुळेच रक्तमोक्षणला सर्व कर्मांचा मध्ये श्रेष्ठ मानलेलं आहे. सर्व व्याधीच्या अधिष्ठाने रक्त आहे आणि रक्ताच्या शिवाय कोणत्या व्याधी निर्माण होत नाही. रक्त हे पित्त आश्रय असल्यामुळे, पित्ताच्या समन्वयी संबंध असल्यामुळे रक्तमोक्षणाने पित्ताचे शुद्ध शोधन होते. त्यामुळे पित्त व्याधीवर सुद्धा रक्तमोक्षणाने फायदा होतो. रक्तमोक्षणाची प्रशंसा तिन्हीच आचार्यांनी केलेली आहे. ज्याप्रमाणे वमन विवेचन कोष्ठ सिद्धी करता आहे, नस्य ऊर्ध्वजतुगत व्याधीसाठी आहे, बस्ती आहे वात व्याधीसाठी श्रेष्ठ आहे, तर रक्तगत व्याधीसाठी रक्तमोक्षण हे सगळ्यात महत्वाचं कर्म आहे. रक्तमोक्षण असं एक कर्म आहे की जे औषधी कर्म आणि शस्त्रकर्म यांच्यामध्ये ते स्थित आहे. ज्या व्याधी औषधी कर्माने उपशम मिळत नाही त्या व्याधींना रक्तमोक्षणानंतर उपशम मिळू शकतो. किंवा ज्या व्याधी रक्तमोक्षणाकडे चालल्या, शस्त्रकर्माकडे चालल्या, सर्जरीकडे जात आहेत त्या व्याधींना रक्तमोक्षणाने आपण थांबवू शकतो. त्यामुळे रक्तमोक्षण हे सगळ्यात श्रेष्ठ असं उपक्रम आपण मानतो. प्राचीन काळामध्ये युरोपमध्ये रक्तमोक्षण किंवा ब्लड लेकिंग हे कर्म मानलं जात होतं आणि आताही अनेक ग्रंथामध्ये सांगितलंय का ब्लड डोनेशन नंतर जवळजवळ 80% हृदयरोग कमी होण्याचे चान्सेस असतात व कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. रक्तमोक्षणाचा महिमा सांगताना रक्तमोक्षण केल्यामुळे प्रसन्न वर्ण इंद्रिय प्रसन्न वर्ण प्राप्त होतं. हे रक्तमोक्षणाच्या वर्णनामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञान स्वेदन मोहम्मदाची चिकित्सा किंवा शमन लेवन चिकित्साने त्वरित उपशय प्राप्त होत नाही. जितका उपशय लवकर रक्तमोक्षणाने होतो म्हणून तो अशुभ फलदायी पद पण आहे. ज्या संप्राप्तीत दोषदृष्टी कमी आणि धातुदृष्टी जास्त आहे त्या ठिकाणी रक्तमोक्षणाचा जास्त उपयोग होतो. रक्तमोक्षणाचं करताना अग्रस्थवती दुष्टास्त्रम या तत्वाचा जास्त उपयोग होतो. त्यामुळे रक्तमोक्षण हे अतिश्रेष्ठ आहे.
रक्त काही आहार हेतून ते रक्तदृष्टीची जी सांगितलेली आहे त्याच्यात मी थोडंसं फास्ट जातो, कारण ते आता सगळ्यांना ते माहीत आहे. रक्तदृष्टीचे विहार हेतू, मानसिक हेतू आणि काल हे सुद्धा रक्तदृष्टीचे आहे. रक्तप्रदूषण व्याधी ग्रंथामध्ये बऱ्या प्रमाणे आहे. रक्तमोक्षणचा काळ हा खूप महत्वाचा आहे. अति शीत असेल ते रक्तमोक्षण करू नये, अति उष्ण असेल ते रक्तमोक्षण करू नये, आभार आलेला असेल, मेघाच्छादित असेल ते रक्तमोक्षण करू नये असं शास्त्राने सांगितलेलं आहे. आयुर्वेद ग्रंथानुसार रक्तमोक्षण दर 6 महिन्यांनी करा असं सांगावं, पण अवस्थानुरूप तुम्ही कधी पण करू शकता. अवस्था, रुग्ण अवस्था आणि व्याधी अवस्था याचा विचार करून तुम्ही रक्तमोक्षणचा डिसिजन घेऊ शकतो. रक्तमोक्षणचा हा अतिशय सोपा उपक्रम आहे. तुम्ही तुमच्या ओपीडी बेसिसवर तुम्ही करू शकता. त्याला जास्त पूर्वकर्माची आवश्यकता नसते. फक्त वयाच्या 16 वर्षापासून तर 70 वर्षाच्या आत तुम्ही रक्तमोक्षण करू शकतो. काही लहान बालकांना सुद्धा अवस्थानुरूप तुम्ही रक्तमोक्षण करू शकता. रक्तमोक्षणाचे प्रकार शास्त्राने जे सांगितले ते शस्त्र, अणुशस्त्र आणि यंत्र याप्रमाणे सांगितले. ते माझ्या मते तर सगळ्यांना माहीत आहे. का मी जास्त करून प्रॅक्टिकल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. रक्तमोक्षणच्या अगोदर पूर्वकर्म या ठिकाणी खूप वादविवाद होतात, पण ग्रंथाने पूर्णपणे सांगितले की रक्तमोक्षण करण्याच्या 45 मिनिटं अगोदर हलका आहार घ्यायला पाहिजे. जेवण केल्या ताबडतोब रक्तमोक्षण करू नये असं ग्रंथाने सांगितलेलं आहे. कारण जेवणानंतर दोष, हे शाखागत दोष हे कोष्टात जायला सुरुवात होते आणि त्यामुळे रक्तमोक्षणामुळे दोष हे पूर्णपणे बाहेर पडत नाही. म्हणून हलका आहार घेतल्यानंतर एक मुहूर्त काळ थांबला गेला पाहिजे असं शास्त्राने सांगितलंय. त्याचप्रमाणे रक्तमोक्षण हे अपतर्पणजन्य व्याधी असतो. अपतर्पणजन्य व्याधीवर रक्तमोक्षण करू नये, संतर्पणजन्य व्याधीवर रक्तमोक्षण करावं असं शास्त्राने सांगितलंय. रक्तमोक्षणाच्या सगळ्यात महत्वाचा पाठ म्हणजे अमाशय हे रिक्त नसावं किंवा पूर्णपणे भरलेलं नसावं असं शास्त्राने सांगितलेलं आहे. त्यामुळे मुहूर्त काळ असं थांबायला सांगितलं आहे. साधारणतः 30 ते 45 मिनिटं पूर्ण आहार घेतल्यानंतर किंवा हलका आहार घेतल्यानंतर तुम्ही रक्तमोक्षण केला पाहिजे. स्थानिक स्नेहसंवेदन करू शकतात. रुग्णाची अनुमती, रुग्णाची परमिशन घेऊनच रक्तमोक्षण करावे. स्थानिक अभ्यंतर स्नेहाने केल्यानंतर रक्तमोक्षण करू शकता. पण काही व्याधीमध्ये तुम्ही ताबडतोब रक्तमोक्षण करून त्यांना नंतर स्नेहसंवेदन देऊन पुन्हा एकदा रक्तमोक्षण करू शकतात. व्याधीनुसार आपण विचार केला तर पहिल्यांदा मी पायसुशिलाची प्रॅक्टिस करत होतो, त्यामुळे पहिल्यांदा माझ्या समोर येतो तो आर्ष व्याधी. त्यातल्या बहिर्आर्ष व्याधी, जो थ्रोम्बोस व्याधी आहे, कुष्ठाचे अनेक प्रकार ग्रंथात सांगितलेले आहे. 18 प्रकार सांगितले. त्यातल्या जे शूद्रकुष्ठ आहे, शूद्रकुष्ठामध्ये आपण जितके त्वचा रोग येते त्यात आपण इन्व्हॉल्व करू शकतो. सध्याच्या काळात सध्या त्रासदायक असा फंगल इन्फेक्शन सुद्धा आपण कुष्ठामध्ये देऊ शकतो. त्यामध्ये स्थानिक किंवा सार्वजनिक रक्तमोक्षण आपण अवस्थानुरूप करू शकतो. समजा त्वचा रोग हा सार्वजनिक असेल तर तुम्ही सार्वजनिक किंवा क्युबायटल व्हेनमधून रक्तमोक्षण करू शकतात. सूत्रामध्ये कमी जागेत किंवा एका ठिकाणी असल्यास त्या ठिकाणी जलोका किंवा अलाबू म्हणजे कपिंग, सध्यात जास्त प्रमाणात फेमस असलेलं कपिंग तुम्ही करू शकता. या व्याधीत अंगुली प्रदेशी किंवा छोट्या संधीच्या ठिकाणी शूल होता हे लक्षणं पाहण्यात मिळतात. यासाठी वेदनाशामक अनेक औषधी घेऊन किंवा झालोरिक सारखे औषध घेऊन सुद्धा पेन्स कमी होत नाही. तर त्या ठिकाणी आपण जलोकाचारण किंवा स्थानिक रक्तमोक्षण केलं तर ताबडतोब शूल, शोथ आणि वेदना कमी होताना आपल्याला दिसतात. असाच एक रुग्ण तीव्र अंगुष्ठ शूल 10 स्पर्शासोबत वय वर्ष 35 माझ्याकडे आला. त्याला हे साधारणतः 7 ते 8 वर्षापासून त्रास होता. अनेक ॲलोपॅथी औषध घेऊन सुद्धा त्याचा उपशम भेटत नव्हता. त्याचा सिरम युरिक ऍसिड हा 8 ते 9 हा कंटिन्युअस राहत होता. लक्षणामध्ये कमी जादा होत होते. त्या रुग्ण जेव्हा माझ्याजवळ आला तेव्हा स्पर्शासत्व होतं, 10 होता, शूल होता.
तर त्या रुग्णाला मी ताबडतोब त्या ठिकाणून स्थानिक स्नेहसंवेदन करून रक्तमोक्षण केलं. रक्तमोक्षणानंतर ह्या लक्षणामध्ये जवळजवळ 40 ते 50% फरक पडला. त्याला शमन औषधीमध्ये गुळवेल काढा आणि एरंग तेल आणि काही वातशामक औषधी दिली, रक्तशुद्धीकर औषध दिली. 15 दिवसांनी त्याला पुन्हा बोलवलं. 15 दिवसानंतर त्याचे लक्षण कमी झालेले होते. त्यावेळेस त्याला जलोकाचारण केलं आणि विधिवत स्नेहपान करून त्याला विरेचन दिलं. ह्या रुग्णाला साधारणतः 3 आठवड्यानंतर अमृता काढा आणि गुळवेल काढा आणि एरंग तेल घेतल्यानंतर 3 आठवड्यानंतर त्याचं जेव्हा सिरम युरिक ऍसिड केलं ते 4.5 पर्यंत खाली आलेलं होतं. तर नुसतं एका रक्तमोक्षणाने त्याचे जे पेन्स होते, शूल्स होते, ते ताबडतोब कमी झाले. त्यामुळे वातरक्तामध्ये रक्तमोक्षण हे अतिशय उपयुक्त असं कर्म आहे. त्याचप्रमाणे आमावातमध्ये सुद्धा एकांग संधिस्थानी आमावात असेल तर त्या ठिकाणी रक्तमोक्षण करू शकतात. रक्तमोक्षण एक असं व्याधी हे आहे, असं कर्म आहे का ज्या ठिकाणी आम आहे त्यावेळेस सुद्धा तुम्ही रक्तमोक्षण करू शकतात. किंवा रक्तमोक्षणाच्या वेळेस दोष शाखागत असणं जरुरीचं आहे. जसं वमन विरेचनाचा दोष कोष्ठात असणं जरुरीचं आहे, तसं रक्तमोक्षणाच्या वेळेस दोष शाखागत किंवा मध्यम मार्गगत असणं जरुरीचं आहे. अनेक नेत्ररोग विकारात रक्तमोक्षणाचा तात्काळ उपशम मिळतो. एक रुग्ण होता, 25 वर्ष वयाचा होता. तो आमच्याकडे आला तेव्हा त्याचे डोळे अतिशय लाल रंगाचे होते, शूल होता, 10 होतं. रुग्ण माझ्याकडे आला त्यावेळेस मला मनात असं वाटलं का हा खूप हेवी ड्रिंकर असत. त्याला हिस्ट्री घेताना तो सांगितलं की 7 वर्षापासून मला हा त्रास आहे. अनेक प्रकारचे औषधोपचार झाले, लेझर थेरपी झाली, पण याच्यातून मला काही फरक पडला नाही. त्या रुग्णाचं पित्त प्रकृतीचा रुग्ण होता, आहार पित्त प्रकोप होता, म्हणून त्याला जलोकाचारण करूया म्हणून अपांग प्रदेश 3 जलोका लावल्या. जलोकाचारण झाल्यानंतर त्याच्या 10 शूल आणि रक्त नेत्रस्राव याच्यात जवळजवळ 50 ते 60% फरक पडला. त्याला पित्तशामक औषधी आणि वातानुलोमक औषधी दिली आणि 15 दिवसानंतर त्याला पुन्हा बोलवलं. 15 दिवसात ह्या लक्षणामध्ये जवळजवळ 70 ते 80% फरक पडला होता. 15 दिवसांनी पुन्हा एकदा आम्ही रक्तमोक्षण केलं. त्यावेळेस जुगुलर व्हेन मधून रक्तमोक्षण केलं. असं 3 महिने ट्रीटमेंट केली. 3 महिन्यात दर महिन्याला एकदा असं आम्ही रक्तमोक्षण केलं. 3 महिन्यात त्याला पूर्णपणे हा आजार कमी झाला. त्यानंतर आम्ही अनेक नेत्ररोगाच्या पेशंटला जलोकाचारण किंवा रक्तमोक्षण केलं. त्यातल्या अंजननामिका, रक्तचकंडू, नेत्रचकंडू, नेत्रच 10, व्हिट्रस इमेरेज, इन्फ्लमेटरी कंडिशन, सशोपाक्षपात, आदिमंत, ग्लायकोमा, अनेक नेत्ररोगामध्ये रक्तमोक्षण केल्यानं आम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटले. त्यातलाच एक पेशंट तुरंत दृष्टीनसतं वय वर्ष 18 वर्षाचा रुग्ण माझ्याकडे आला. रुग्ण एका ऑप्थॉलॉजिस्टकडे गेला होता. ती जी ऑप्थॉलॉजिस्ट होती ती BMS करून तिने ऑप्थॉलॉजी केलेलं होतं. ती काही वर्ष माझ्याकडे शिकण्यासाठी होती. तर तिने ती पेशंटला तपासल्यानंतर ऑप्थॉलॉजिस्टोमी केल्यानंतर व्हिट्रस इमेरेज असं तिचं डायग्नोसिस होतं. तिने मला सहज फोन केला, सर ह्याला काही करता येईल का? रुग्णाचा इतिहास घेतल्यानंतर समजलं की रुग्णाला एक 15 दिवसापूर्वी नासागत रक्तस्राव झाला होता. नासागत काही ॲलोपॅथीचे ड्रॉप्स टाकल्यानंतर नासागत रक्तस्राव थांबला आणि त्यानंतर हा त्रास विजन टोटली ब्लाइंडनेस त्याला आलं होतं. त्यामुळे ऊर्ध्वगत रक्तपित्त असं मी डायग्नोसिस केलं आणि त्या रुग्णाला अपांग प्रदेशी पुन्हा जलोकाचारण केलं. जलोकाचारण चालू असताना जसं जसं जलोका रक्त शोषत होती, सत्तर होती, तसं तशी विजन यायला सुरुवात झाली होती. आणि रक्तमोक्षण संपल्यानंतर, जलोकाचारण हे कर्म संपल्यानंतर त्याची विजन पुन्हा त्या डॉक्टरांकडे आम्ही मोजली तर ती 6/6 होती. म्हणजे एका रक्तमोक्षणाने किंवा एका वेळेच्या जलोकाचाराने त्याची विजन पुन्हा आली होती. त्यानंतर त्याला पित्तशामक औषधी, तर्पण विधी आणि सस्ने विरेचन आम्ही दिलं. आज त्याला जवळजवळ 15 ते 17 वर्ष होत आहे. पुन्हा त्याला नासागत रक्तस्राव पण नाही झाला आणि विजन मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आला. विद्रधीमध्ये ज्या अभ्यंतर किंवा बाह्य विद्रधी ज्या काही काळानंतर पक्वावस्थेत जाणं आहे त्यावेळेस आपण रक्तमोक्षण केलं. अच्युतावस्था येण्याच्या अगोदर आपण रक्तमोक्षण केलं तर ती अवस्था आपण पुढची अवस्था टाळू शकतो. तर अनेक अपक्व विद्रधीमध्ये किंवा ज्या ठिकाणी शूल आहे, 10 आहे, त्या ठिकाणी आपण रक्तमोक्षण केलं किंवा जलोकाचारण केलं तर आपल्याला खूप चांगला उपयोग भेटतो. त्याचंच एक पेशंट रुग्ण वय वर्ष 27, विवाहित रुग्ण, उदरशूलमुळे हे लक्षण घेऊन आमच्याकडे आली. तिला अपेंडिसायटिस हे डायग्नोसिस झालं होतं. जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून तिला हा त्रास दर वर्षी होत होता.
शेवटी डॉक्टरांनी तिला ऑपरेशन सांगितलं म्हणून ती आमच्याकडे आली. तिचं अपेंडिसायटिस हे डायग्नोसिस असल्यामुळे तिला शूल होता, छर्दी होती आणि ज्वर होता, म्हणून आम्ही जलोकाचारण केलं. जलोकाचारणानंतर तिचे शूल आणि छर्दी हे लक्षण कमी झालं. ज्वरांना काही औषधं दिली आणि जो अपेंडिसायटिसचं पेश होतं ते एका जलोकाचारणाने तिचं ताबडतोब कमी झालं. त्यानंतर तिला विधिवत बाकी पंचकर्म केले. आज जवळजवळ 12 वर्ष होत आहे, तिला पुन्हा हा त्रास झाला नाही. म्हणजे एका रक्तमोक्षणामुळे तिचं अपेंडिसायटिस या आजारातून तिला मुक्तता भेटली किंवा तिला बरा झालं. असंच एक रुग्ण होता, तिला राईट ब्रेस्टमध्ये पेन्स व्हायला सुरुवात झाली. पेन्स झाल्यामुळे ती गायनेकॉलॉजिस्टकडे, गायनेकॉलॉजिस्टने ब्रेस्ट ॲब्सेस असं डायग्नोसिस केलं. ब्रेस्ट ॲब्सेस डायग्नोसिस केल्यानंतर त्यांनी ऑपरेट करायला सांगितलं. ब्रेस्टवर स्कार निर्मिती होईल, कॉस्मेटिक काही प्रॉब्लेम येईल या भीतीपोटी किंवा ऑपरेशन करायचं नाही या भीतीपोटी ते माझ्याकडे आले. मी रुग्णाचा इतिहास पाहिला, स्पर्शासह होतं, 10 होता, शूल होता. त्यामुळे त्या रुग्णाच्या क्युबायटल व्हेनमधून मी एक 80 cc रक्तमोक्षण केलं. या ठिकाणी मी स्नेहपान किंवा कोणत्या अवस्थेचा विचार केला नाही, कारण ती अवस्था मला रक्तमोक्षणची वाटली म्हणून रक्तमोक्षण केलं. आणि रक्तमोक्षणानंतर ही लक्षणं कमी झाली. काही रक्तपाचक काही औषधे दिली आणि एक 5 दिवसानंतर त्यांना बोलवलं. 5 दिवसानंतर तिचा हा पूर्णपणे 10 शूल आणि शोथ त्या ठिकाणचा कमी झालेला होता. ब्रेस्ट ॲब्सेसची अवस्था पूर्णपणे नील झाली होती. कारण ज्यावेळेस तिला अपक्व अवस्था होती त्यावेळेस रक्तमोक्षण केलं तर त्याला फायदा भेटतो असं ग्रंथांनी पण सांगितलेलं आहे. विदर्भीम अचिरोत्थम अस्तविस्राव. ज्या ठिकाणी तुम्ही रक्तमोक्षण केलं तर पुढची अवस्था तुम्ही टाळू शकतात. दोष पाकापेक्षा धातुपाक हा अतिशय घातक असतो आणि धातुपाक अवस्था तुम्ही ताबडतोब थांबवावी असं ग्रंथकार म्हणतात. अतिशय कष्टदायक व्याधी शूल, डहाळ ही लक्षणं असतात. एकदा आपण विसर्प किंवा हर्पीज हे डायग्नोसिस केलं तर त्यानंतर रक्तमोक्षणासारखी चिकित्सा नाही. विसर्पाच्या वेळेस सांगितलं आहे, विसर्पाच्या ट्रीटमेंटला ग्रंथकारांनी सांगितलंय का सर्व ट्रीटमेंट एका बाजूला आणि रक्तमोक्षण एका बाजूला. इतकं रक्तमोक्षणाचं महत्व सांगितलेलं आहे. तुम्ही जवळच्या स्थानातून, जवळच्या मार्गातून रक्तमोक्षण केलं क्युबायटल व्हेनमधून किंवा त्या ठिकाणी जलोका लावल्या तर तुम्हाला ताबडतोब उपशय मिळताना दिसतो. गुदरसीच्या बाबतीतही ग्रंथकारांनी सांगितलंय, पण गुदरसी ग्रंथकारांनी जे सांगितलेलं जानुसंधीच्या 4 अंगुल खाली तुम्ही रक्तमोक्षण करा, ते रक्तमोक्षण केलं तर तुम्हाला जास्त फायदा मिळताना दिसतो. आज शूल आणि पेन्स आणि शूल ताबडतोब कमी होतात. रुग्णाला चालताना जे त्रास होतो तो पण कमी होताना दिसतो. सध्या अनेक पार्श्वनी शूलाचे किंवा सकाळी उठल्यानंतर चालताना येणे, अँकल जॉईंट किंवा पार्श्वनी खूप दुखणे असे रुग्ण आपल्याकडे येतात. त्या रुग्णाला तुम्ही अँकल जॉईंटच्या ठिकाणी रक्तमोक्षण केलं किंवा कपिंग केलं किंवा जलोकाचारण केलं तर ते लक्षण ताबडतोब कमी होताना दिसतात. काही शमन औषध दिली तर हा त्रास कायमचा बरा होताना दिसतो. ग्रंथकारांनी सुद्धा तेच प्रमाणे सांगितले. पाददाय पुढे हास्य विपाद्यम वातकंटक आहे, विपादिकामध्ये वातकंटक आहे, याच्यात तुम्हाला रक्तमोक्षणाने ताबडतोब फरक भेटेल असं ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे. आणि ते पण आपल्या पाहण्यात, आपल्याला प्रॅक्टिसमध्ये आपल्याला पाहण्यात मिळतं. हॅलो, सोरायसिस. माझ्या प्रॅक्टिसमध्ये काही केसेस असे झाले का ती प्रॅक्टिस मला वाढवण्यासाठी खूप उपयोगी झाली. त्यातली ही एक केस होती. श्रीरामपूरचेच एक प्रसिद्ध डॉक्टर होते, त्यांना हा त्रास होता. दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हा त्रास वाढत होता. ते काही स्टिरॉइड्स, काही ॲलोपॅथी औषध घेऊन ते कंट्रोलमध्ये ठेवत होते. एकदा मी सहज त्यांना भेटायला गेलो होतो, दुसऱ्या कारण असतो, आणि बोलण्याच्या नादात त्यांनी मला सांगितलं, तू आयुर्वेदाबद्दल इतका सांगतो तर मला हा त्रास आहे, तू काही कमी करू शकतो का? प्रथम वाटलं का एक श्रीरामपूरचे प्रसिद्ध सिनियर डॉक्टर्स होते, कन्सल्टंट होते, आणि सोरायसिस सारख्या आजारात आपण हात घाला होता. कारण रिझल्ट नाही भेटला तर पर्यायाने आयुर्वेदाची बदनामी होईल. आणि शक्यतो ॲलोपॅथी डॉक्टर्स किंवा आपण डॉक्टर्स लोक औषधं घ्यायला अतिशय कंटाळा पडतो. त्यांनी रेग्युलर औषध नाही घेतली तर काय होईल. पण शेवटी आलेली केस हा चॅलेंज होता म्हणून मी घेतला. त्यांची सगळी प्रकृती घेतली तर त्यांना दिवसातून ते कमीत कमी 10 ते 12 वेळा चहा प्यायचे, इरेग्युलर डाएट होता, स्मोकिंग होतं, आणि रोज जेवणामध्ये दही खाणे हे त्यांच्या आहारामध्ये मला घटक सापडले. म्हणून
रक्तदृष्टीजन्य व्याधी असं मी डायग्नोस केलं. पित्त प्रकृतीचे पेशंट होते, तर त्यांना सगळं समजून सांगितलं. मी म्हटलं आपण एकदा रक्तमोक्षण करू. रक्तमोक्षण सांगितलं, त्यांनी प्रोसिजर विचारली. ते म्हणे काही पण सांगू नको, हे काही याच्याने काही फरक पडणार का. पण मी म्हटलं तुम्ही आता मला विचारलंच आहे, तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायचीच आहे, तुम्हाला ॲलोपॅथीने फरक पडत नाही, तर एकदा रक्तमोक्षण करून बघा. फरक पडला तर आपण पुढची औषधं घेऊ, नाही पडला तर तिथेच थांबू. नाही हा करता ते तयार झाले. रक्तमोक्षणाकरता माझ्याकडे आले, रक्तमोक्षण केले. पण टेबलवर झोपता ते म्हणे सतीश तू म्हणतो म्हणून मी अंधश्रद्धा ठेवून तुझ्यावर करतोय. मी म्हटलं सर बघूया. त्यांचं रक्तमोक्षण केलं. रक्तमोक्षणानंतर एक 7 दिवसाची औषधं मी माझ्याकडून दिली आणि म्हटलं सरांनी 7 दिवसात फरक पडला तर आपण पुढचे औषध उपचार चालू करू, नाही पडला तर इथेच थांबू. 7 दिवसांनी ते माझ्याकडे काही आले नाही. मी म्हटलं ह्या बाबाने आपल्याला मस्करी टाळलंय, मजाक केली आणि सोडून दिलंय. परंतु आयुर्वेदिक चिरंतन शास्त्र आहे, त्याचे वचन हे अतिशय परफेक्ट आहे. याचा पर्याय मला एक महिन्यानंतर जाणवला. 1 महिन्यानंतर एका CME मध्ये ते मला भेटले. त्यांनी मला आवाज दिला. मी म्हटलं आता या बाबाला तर रिझल्ट भेटलेला नाही, हा कोणासमोर काहीतरी बोलल. मी त्यांच्याकडे गेलो. तर गेल्यानंतर त्यांच्याबरोबर एक डॉक्टर उभे होते, जे पुण्याहून CME करता खास आले होते. ते MD स्किन होते, डर्मेटॉलॉजिस्ट होते. त्यांनी माझी ओळख करून दिली. ह्या माणसाने अशी काही ती जादूची ट्रीटमेंट केली आणि मला जवळजवळ 70 ते 80% फरक पडला आहे. पण फॉलोअप मी देऊ शकत नाहीये, हेच मला खंत आहे, हे म्हटले. त्यामुळे त्यावेळेस मला काय वाटलं असं. आणि ती माझी सुरुवातीची काळ होती, 97-98ची वेळ होती. म्हणजे मला प्रॅक्टिस चालू करून 3 ते 4 वर्ष झाले होते. परंतु एक ॲलोपॅथीचा डॉक्टर सगळ्यांसमोर आयुर्वेदाची तारीफ करतो, हे खूप माझ्याकरता खूप मोठं होते. पण त्याच्यापेक्षा पुढे महत्वाचं म्हणजे आज माझी चांगली फ्रेंडशिप आहे. आजही कोणताही सोरायसिसचा पेशंट त्यांना भेटला तर पहिल्यांदा माझ्याकडे फक्त रक्तमोक्षणावर जा एवढंच ते मला सांगत असतात पेशंटला. आणि पेशंट म्हणतात का सरांनी फक्त आम्हाला रक्तमोक्षण करायला सांगितलंय. म्हणजे आयुर्वेदाचा सिद्धांत किती परफेक्ट आहे तुम्हाला जेव्हा कराल, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये उतराल, तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल. एवढं या रक्तमोक्षणावर आणि त्या एका सिद्धांतामुळे माझी प्रॅक्टिस पुढे डेव्हलप होत गेली, हे सांगण्याचा हेतू आहे. फ्रोजन शोल्डर मध्ये सुद्धा ग्रंथांनी मी रक्तमोक्षणच्या बाबतीत आता मागच्या महिन्यात दिल्लीला गेलो होतो, तेव्हा रक्तमोक्षणावर माझं लेक्चर होतं. तेव्हा मी थोडा थिअरॉटिकल भाग त्यातला केला, कारण ते टीचर्स लोकांकरता ते रक्तमोक्षणाबद्दल मला बोलायचं होतं. म्हणून मी ग्रंथामध्ये काही थिअरॉटिकल सूत्र आपल्याला भेटतं का, आपण आतापर्यंत करत आलोच आहे, सगळं करतो आहे. परंतु याला काही ग्रंथाचा आधार आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केला. तर मग ज्या ज्या गोष्टीला आपण रक्तमोक्षण करतो त्या गोष्टीला ग्रंथामध्ये काही ना काही सूत्र सापडले. म्हणजे ग्रंथाने आपण सगळं सांगितलेलं आहे, फक्त आपण ग्रंथ उघडत नाही आणि ग्रंथाला सांगतो हे ग्रंथात नाही असं आपण सांगत असतो. पण प्रत्येक गोष्टीला उद्रसीपासून वातकंटकापर्यंत किंवा विचर्चिकापर्यंत सगळ्यांनाही ग्रंथांनी सूत्र दिले. सोबत पथ्यारी काढा, गुळवेल सिद्ध घृत अशी औषधी त्यांना दिली आणि हिरम्याला तेलाचा गंडूश काढण्यासाठी दिला. त्या दरम्यान एकदा त्यांना लघु वमन पण दिलं आणि एकदा विरेचन पण दिलं. एक साधारणतः 5 ते 6 महिन्यात रुग्णाचा व्रण पूर्णपणे बरा झाला. आज जवळजवळ 22 वर्ष आहे, रुग्णाचं वय आज 70 आहे, पण ती रुग्ण अजूनही आहे. तसंच एक CA फॅरेंजियल उल्वाचा पेशंट होता, त्या रुग्णाला सुद्धा कर्णशूल होता. तो त्याच्याकरता आला नव्हता, कर्णशूलाकरता माझ्याकडे आला होता. तर कर्णशूल होता म्हणून आम्ही त्या ठिकाणून जुगुलर वेलमधून रक्तमोक्षण केलं. तर कर्णशूल हे लक्षण त्याचं कमी झालं, परंतु एक 7 ते 8 महिन्यानंतर रुग्णाला देवात्मा झाली. अशा अनेक कॅन्सरच्या रुग्णाला सुद्धा आम्ही रक्तमोक्षण केलं. हे पेशंट सुद्धा हिला सुद्धा जलोपचारण केलं होतं. तर ज्या ठिकाणी अवस्था आपल्याला सापडली त्या ठिकाणी आपण रक्तमोक्षण केलं तर आपल्याला रिझल्ट ताबडतोब होता, इन्स्टंट रिझल्ट भेटतात आणि तुमच्या प्रॅक्टिसला तो फायदेमंद होतो. ऍक्ने, पिंपल्स, आम्ही भाषणात काय म्हणत असतो का आता आयुर्वेदाचे दिवस चांगले तर प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीची स्पेशालिटी केली पाहिजे. तसं कॉस्मेटिक किंवा ब्युटी क्लिनिक याची सुद्धा आता जरूरत आहे आणि त्याकरता तुम्ही या रक्तमोक्षणाचा उपयोग खूप होईल. पिंपल्स करता अनेक लेप लावून किंवा अनेक मलम लावून मुळाचे गायब होणार नाही, जे रक्तमोक्षण किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंटने ते ताबडतोब गायब होऊ शकतं. डायबिटिक्स वरणला अनेक औषधे घेऊन ॲलोपॅथीचे औषध घेऊन तात्पुरतं वरण
अल्सर हील होतात पण पुन्हा पुन्हा निर्मिती होते. परंतु आपण त्याला रक्तमोक्षण आणि काही आयुर्वेदिक औषध दिले, व्रणरोपक औषध दिली किंवा जलोपचारण केलं तर व्रण कायमचं हिलिंग होताना आपल्याला दिसतो. शीतपित्ताचे अनेक रुग्ण आपल्याला पाहायला भेटतात. तळांगा गांध्या उठणे, दहाश, कंडू ही लक्षणं आपल्याकडे येतात. या लोकांना अँटी ॲलर्जिक, अँटी हिस्टॅमिनिक औषध किंवा कधी कधी स्टेरॉइड्स घेऊनही तात्पुरता फरक पडतो, पुन्हा पुन्हा ही उत्पत्ती होत राहते. अशा रुग्णांना आपण कुबेटर व्हेनमधून रक्तमोक्षण केलं तर त्यांना या आजारातून कायमचा उपयोग होऊ शकतो. शिरोरोगामध्ये रक्तमोक्षण हे अतिशय उपयुक्त असं आहे. त्यात शिरकशूल, रुग्णास्थितीवर सुरक्षित असतो. डोके कुठते मारावे, लाईटाचं सुद्धा त्याला सहन होत नाही, असे अनेक रुग्ण आपल्याकडे येत असतात. या रुग्णाला पित्ताचा इतिहास आपल्याला मिळत असतो किंवा एखादी छर्दी झाली तर त्याला शिरशूल कमी झालेला दिसतो. अशा रुग्णाला आपण रक्तमोक्षण केलं तर त्याला ताबडतोब त्या क्षणाला शिरशूल कमी होताना दिसतो. असाच एक रुग्ण वयवर्ष 36, 7 ते 8 वर्षापासून त्यांना शिरशूलाचा त्रास होता. अनेक औषधोपचार झाली, ती न्यूरोफिजिशियनकडे जाऊन आले होते, परंतु त्यांना उपशम मिळत नव्हता. एकदा शिरकशूल चालू झाला तर 5 ते 6 दिवस तो शिरकशूल कमी होत नव्हता. दर महिन्याला हा शिरकशूल होत होता. रुग्ण माझ्याकडे आली त्यावेळेस तिला 2 दिवसापासून शिरकशूल होता. रुग्णाची इतिहास घेतल्यानंतर पित्त प्रकृती, पित्ताचे आहार असा मला त्या ठिकाणी भेटला, म्हणून मी तिला क्युबेटल व्हेनमधूनच रक्तमोक्षण केलं. साधारणतः 70 ते 80 ml रक्तमोक्षण केल्यानंतर तिचा शिरकशूल त्या क्षणाला कमी झाला. रुग्णांनी रक्तमोक्षण केल्या सांगितलं का हे 5 ते 6 वर्षात मला कधी इतकं डोकं हलकं वाटलं नाही, तितकं एका रक्तमोक्षणाने वाटलं. तुम्ही पुन्हा अजून दुसऱ्या हातातून करा म्हणजे मला पूर्ण बरं वाटेल. मी म्हटलं एक 15 दिवसांनी आपण पुन्हा करू. 15 दिवसात तिला औषधोपचार दिले. 15 दिवसांनी जेव्हा रुग्ण आली तिला शिरकशूल हा पूर्णपणे कमी झालेला होता. त्यानंतर विधिवत विरेचन आणि रक्तमोक्षण पुन्हा एकदा केलं. त्यानंतर तिला शिरकशूलातून पूर्णपणे बरं झालं. शिरकशूलाच्या वेळेस आपण असं सांगू शकतो कारण ते सर्व विकार रक्तदृष्टीशी निगडित असतात आणि उदरजोतक व्याधीमध्ये जीर्णावस्था प्राप्त झाली तर रक्तगामित्व प्राप्त होतं, म्हणून रक्तमोक्षण हे त्याच्याकरता अतिशय उपयुक्त आहे. उपाधिका एक रुग्ण असा होता, तो प्रिंटिंग प्रेस चालवायचा. ही 93ची गोष्ट आहे. तो माझ्याकडे आला, त्याला प्रिंटिंग प्रेसचे त्यावेळेस असे खेळ यायचे ते अक्षरांचे, आणि त्या अक्षरांची त्याला ॲलर्जी होती. तो ग्लोव्ज घालून ते काम करायचा. त्यावेळेस त्याच्या पूर्ण दोन्ही हाताला भेगा पडणं, कंडू, दहा ही लक्षणं होती. तो रुग्ण आला, रुग्ण पित्त प्रकृतीचा होता. त्याचा एका हातातून पहिला रक्तमोक्षण केलं, काही औषध दिली. त्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा दुसऱ्या हातातून केली. असं 3 महिने आम्ही ट्रीटमेंट केल्यानंतर त्याचा तो पूर्णपणे विपादिका किंवा त्या हाताच्या भेगा, कंडू हे पूर्ण बरं झालं. त्यानंतर ते त्या नेल्स किंवा ती अक्षर तो वापरून विदाऊट ग्लोव्हजनी त्याचं काम करत होता. आज त्याला कमीत कमी 24 वर्ष होत आले, पण तो दर 6 महिन्यांनी माझ्याकडे रक्तमोक्षण करायला येतो किंवा ब्लड डोनेशन तरी करतो. आणि आता तो सध्या नाशिकला आहे. त्याने प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय बंद केला आहे आणि तो कॅटरिंगचा बिझनेस करतोय. एक केस अशी आली होती, मला हा श्लोक आत्ता भेटला, पण मी हे केसचं होतं. एक रुग्ण आला होता, त्याला प्रतीक्षाचा त्रास होता, शिंका होत्या, शिरकशूल होतं. याकरता त्या ॲलर्जिक रायनायटिस म्हणून त्याचं डायग्नोसिस झालं होतं. त्याच्याकरता तो माझ्याकडे आला. पेशंटला रुटीन चेकअप करून रुटीनची मेडिसिन आपण देतो, प्रतीक्षा ती दिली. 3 दिवसांनी तो माझ्याकडे पुन्हा आला. 3 दिवसांनी आला, ते विचारला, सर माझं डोकं खूप दुखतंय, मी काही ॲलोपॅथी औषध घेऊ का? मी म्हटलं आता तू माझ्याकडे आलाय, माझ्या पद्धतीने चालू दे. मी रक्तमोक्षण केलं त्याचं. रक्तमोक्षण करून त्याला घृतनस्य घ्यायला सांगितलं. रक्तमोक्षणानंतर तो माझ्याकडे काही आला नाही. 15-20 दिवसानंतर तो दुसऱ्या एका रुग्णाला घेऊन आला, आणि दुसऱ्या रुग्णाला घेऊन आल्यानंतर तो म्हणे, सर ह्याला माझ्यासारखाच त्रास आहे, पण ह्याचं पण रक्तमोक्षण करा.
जेव्हा मी त्याला विचारलं तर रक्तमोक्षण का रे दादा, का करायचं रक्तमोक्षण, म्हणजे तुम्ही जेव्हा माझं रक्तमोक्षण केलं त्या दिवसापासून मला पुन्हा सर्दीचा त्रास झाला नाही. या ठिकाणी मला आपल्या ग्रंथकारांचा विशेष आदर वाटतो, कारण आचार्यांनी रक्तमोक्षणची महिमा सांगतानाच सांगितलं आहे का ऑपरेट केल्यानंतर, ऑपरेट नंतर जे सॉप देतात, पॅकिंग देतात, त्या पॅकिंगचा त्याला त्रास होत होता, म्हणून त्यांनी ते ऑपरेट टाळलं आणि तो नंतर कोणीतरी मला सांगितलं म्हणून तो माझ्याकडे आला. तर त्या ह्या पेशंट, ह्या रुग्णाला अर्बुद असं डायग्नोस करून मी ह्या ठिकाणी त्याला जळवा लावली होती, अर्बुदावर, आणि जळवा लावल्यानंतर 1 महिन्यानंतर त्याच्या अर्बुदाची अवस्था जवळजवळ 50% कमी झालेली होती. आज 3.5 ते 4 महिने होत आहे, त्याची ट्रीटमेंट चालू आहे. जवळजवळ 70 ते 80% त्याला फरक आहे. त्या दरम्यान त्याला 3दा मी दर महिन्याला तो बिहार मधून येतो, जळवा लावतो, मेडिसिन्स घेऊन जातो. 3 वेळेस आतापर्यंत जलोकाचारण झालंय. परंतु ह्या उपायामुळे मला ते खात्री का ते काही दिवसात त्याचं पूर्णपणे बरं होईल. आणि जेव्हा ग्रंथाने सांगितलं नासा रोगेशी नासाग्रे स्थिता, नासा रोगात नासाग्रेवर तुम्ही रक्तमोक्षण करा किंवा सीड तोडा असं ग्रंथाने सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला ग्रंथकारांचा खरं त्यांना सॅल्यूट करणं किंवा त्यांचा आदर करण्याची हे होते, कारण ग्रंथकारांनी इतक्या डिटेलमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन मध्ये सुद्धा आपण रक्तमोक्षण करू शकतो. पिनाईल व्हेन मधून आपण रक्तमोक्षण केलं तर हा आपल्याला खूप फायदेमंद होतो, रुग्णाला उपशम मिळताना भेटतो. व्हेरिको झोन मध्ये सुद्धा आपण रक्तमोक्षण करू शकतो. काही पेशंटची नाव सांगतो फक्त. मंडल कुष्ठ, स्कॉर्पिन बाईट हा एक चांगला विषय आहे. स्कॉर्पिन बाईटच्या रुग्णाला तुम्ही प्रश्चांकर्म केलं, ज्या ठिकाणी बाईट झालं त्या ठिकाणी प्रश्चांकर्म केलं तर झायलोकेननी सुद्धा जितक्या लवकर फरक पडत नाही तितक्या क्षणात यांनी स्कॉर्पिन बाईटने आपल्याला रक्तमोक्षाने फरक पडतो. समजा स्कॉर्पिन बाईट हा झाला आहे, रुग्ण त्या ट्रीटमेंट घेऊन नंतर आपल्याकडे आलाय, कारण झायलोकेन अँटी एलर्जिक, अँटी इन्फ्लेमेटरी, अनाल्जेसिक औषध घेऊन सुद्धा कधी कधी पेन्स कमी होत नाही. तर त्यावेळेस आपण त्यांना क्युबायटल व्हेन मधून किंवा जवळच्या व्हेन्स मधून रक्तमोक्षण केलं थोडा 50 ते 60 ml तर शूल ताबडतोब कमी होताना आपल्याला दिसतो. रक्तपित्त व्याधीवर रक्तमोक्षण करावं की नाही, ग्रंथाने करू नये असं सांगितलंय. परंतु रक्तपित्त व्याधी हा पित्ताच्या उष्ण द्रवगुणामुळे झालेला असतो आणि ते गुण वाढल्यामुळे शरीर स्वतःहून रक्त बाहेर का फेकत असतं. त्यावेळेस तुम्ही अवस्था पाहून, अवस्थानुरूप रुग्णाची अवस्था आणि व्याधीची अवस्था पाहून तुम्ही रक्तमोक्षण केलं तर तुम्हाला उपशम मिळताना भेटतो. त्याचप्रमाणे रक्तदाबामध्ये औषधी, हायपरटेन्शन मध्ये काही औषधी आहेत का असं बहुतेक जण विचारतात. परंतु ज्यांचं इन्स्टंट हायपरटेन्शन झालंय, खूप वाढलंय आणि ताबडतोब तुम्हाला काही ते इमर्जन्सी म्हणून काही करायचं असेल तर तुम्ही रक्तमोक्षण केलं तर 20 ते 30 मिलीग्रॅम रक्तदाब कमी होताना तुम्हाला दिसतो. ओव्ह्युलेशनचे पेशंट बऱ्यापैकी ओव्ह्युलेशन स्टडी केल्यानंतर ओव्ह्युलेशन होत आहे पण रप्चर होत नाही, अशा रुग्णाला अंतर्गत विद्रदी असं आपण डायग्नोस करून त्याला रक्तमोक्षण केलं किंवा जलोका लावलं तर पुढच्या सायकलला तुम्हाला ओव्ह्युलेशन रप्चर होताना किंवा ओव्ह्युलेशन बरोबर होताना दिसतं. त्याकडे टेनिस एल्बो, सेबेसिस सिस्ट, ट्रिगर थंब आणि रेनॉल्ड डिसीज याच्यात सुद्धा रक्तमोक्षणचा चांगला उपयोग होताना दिसतो. इंद्रलुप्तामध्ये रक्तमोक्षणचा उपयोग होतो. जलोकाचारण करा किंवा आता कपिंग मेथड खूप सोपी झालेली, त्यामुळे प्रश्चान आपण त्याला अलाभू किंवा शृंग म्हणूया, त्याच्यात आपण पकडून रक्तमोक्षण करू शकतो. कार्पल टनल सिंड्रोम मध्ये सुद्धा रक्तमोक्षणचा चांगला फायदा भेटतो. चिप्प, फंगल इन्फेक्शन, मी पहिल्यांदाच कुष्ठाच्या वेळेस सांगितलं, अतिशय त्रासदायक व्याधी सध्या कोणत्याही ॲलोपॅथीच्या क्रीम किंवा मेडिसिन्स घेऊन सुद्धा बरे होत नाही, अशा अनेक रुग्ण सध्या आपल्याकडे येतात आणि त्यांना आपण आयुर्वेद खूप चांगले रिझल्ट देऊ शकतो. त्यांना रिझल्ट देण्यासाठी आपल्या रक्तमोक्षणचे खूप जरुरीचे आहे. किलॉइड्स मध्ये आपल्याकडे येतात. किलॉइड्सला जो शूल असतो ओढल्याप्रमाणे वाटतं, कंडू असतो, कधी कधी त्या ठिकाणी स्त्राव होतो, त्याला आपण जलोकाचारण केल्यास आपल्याला फायदा होताना दिसतो. सेबेसिस सिस्ट मध्ये रक्तमोक्षणी सिस्ट कमी झालेली आम्ही अनुभवलेली आहे. हा एक विचार आहे. मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन किंवा अंजना पेक्टोरिस किंवा कोरोनरी आर्टरी ब्लॉक याला जलोकाचारण केलं किंवा रक्तमोक्षण केलं तर
काही प्रमाणात आपल्याला रुग्णाला उपचार देऊ शकतो. माझं याच्यात काम जास्त नाही, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही याच्यावर. रक्तमोक्षणाचे व्यापद, मी हे सगळ्या सक्सेस स्टोरी सांगितल्या, पण व्यापदाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हायपोग्लायसेमिक शॉक हा एक रक्तमोक्षणाचा खूप मोठा आहे. रक्तमोक्षण करताना कधी रक्त नातेवाईकाला पण नका दाखवून, रुग्णाला पण नका दाखवून. एक रुग्ण होता श्रीरामपूरच्या, त्यावेळेचे जे आमदार होते त्यांचा मुलगा होता, 18 वर्षाचा मुलगा. तो माझ्या पिंपल्स करता आला, तर अवस्थानं त्याचं रक्तमोक्षण केलं. रक्तमोक्षण केल्यानंतर त्यांनी मला आग्रह केला की मला रक्त दाखवा, कसं आहे रक्त तुम्ही. आणि अगोदर मी त्याला सांगितलं होतं तुझं काळं रक्त आहे, अशा पद्धतीचं घट्ट रक्त आहे, त्यामुळे तुला हा त्रास होतोय, हे त्याला मी सांगितलं होतं. नवीन प्रॅक्टिस, माझा उत्साह खूप, आणि तो एका प्रतिष्ठित माणसाचा मुलगा, त्यामुळे मी त्याला ते रक्त दाखवलं. सगळी प्रोसिजर झाली. मी केबिनमध्ये आलो. केबिनमध्ये आल्यानंतर त्याला एक 10 दिवसाची औषध दिली. त्यावेळेस माझा दवाखाना फर्स्ट फ्लोअरला होता. तो पेशंट निघून गेला आणि 2 पायऱ्या चढला आणि तिथेच पडला. त्यावेळेस माझं वजन होतं 45 किलो आणि त्या पेशंटचं वजन होतं 75 किलो. त्या जिन्यातून त्याला ओढून मी, कारण स्टाफही नव्हता त्यावेळेस, एकच स्टाफ होता, जिन्यातून ओढून त्याला रूममध्ये आणलं, हेडलो दिलं. माझं ऑपरेशन थिएटर होतं, त्यामुळे मला त्या गोष्टी सोप्या गेल्या सगळ्या करायला. सीतोपलादी चूर्ण, लक्ष्मीविलास अक्षरशः त्याच्या तोंडात कोंबलं. शीत पाण्याचा फवारा दिला आणि 7 ते 8 मिनिटांचा तो ओके झाला. सगळं झाल्यानंतर त्याला पुन्हा केबिनमध्ये बसवलं. एक अर्ध्या तासानंतर त्याला विचारलं काय त्रास होतो. काय नाही सर, मी एकदा असंच ब्लड डोनेशन केलं होतं, त्यावेळेस ब्लड पाहिलं होतं, त्यावेळेसही मला असाच त्रास झाला होता. म्हटलं बाबा हे पहिल्यांदा सांगायचं होतं, कारण तो होता आमदाराचा मुलगा. माझी नवीन प्रॅक्टिस, नवीन शहरात प्रॅक्टिस, माझ्या अंगात पूर्ण शरीरात जो घाम आला होता तो मला अजूनही आठवतो. तर रक्तमोक्षणाच्या हे पथ्य खूप महत्वाचं आहे. जास्त व्यापार दिसण्याचं, जेव्हा तुम्ही पार्श्वी शूलमध्ये, अँकल जॉईंट मध्ये रक्तमोक्षण करतात किंवा ज्युगुलर जॉईंट मधून रक्तमोक्षण करतात, तर भ्रम हे लक्षण तुम्हाला दिसतं. अँकल जॉईंटच्या पेशंटला शूल खूप असतो, त्यावेळेस तुम्हाला भ्रम हे लक्षण दिसतं. रक्तमोक्षणाचा सगळ्यात मोठा व्यापार म्हणजे वातप्रकोप होतो. रक्तमोक्षण हा संतर्पणजन्य व्याधीलाच केला पाहिजे. रक्तमोक्षणामुळे अपतर्पणजन्य वातप्रकोप होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून रक्तमोक्षणानंतर पेशंटला शूल वाढला, दाह वाढला, तर ते एक लक्षात ठेवलं पाहिजे. ह्या ठिकाणी व्यापदाचा एक वेगळा प्रकार लक्षात आला होता. एका रुग्णाला सायटिकेचा त्रास होता आणि त्याला रक्तमोक्षण करायचं होतं. रक्तमोक्षणासाठी त्यावेळेस मी रक्तमोक्षण नाही केलं. माझं एक लेडी डॉक्टर होती, तिला सांगितलं रक्तमोक्षण कर. तिने रक्तमोक्षण केलं, पण तिने ते सिरिंजने केलं रक्तमोक्षण. सिरिंजने रक्तमोक्षण केल्यानंतर पेशंट निघून गेला. एक 7 ते 8 दिवसांनी पेशंट आला. ते म्हणे डॉक्टर माझं पेन्स खूप वाढले. इतक्या दिवस आम्ही म्हणायचो का गुदरसीच्या पेशंटला रक्तमोक्षण केलं तर काही दिवस तरी तुला बरं वाटेल, हमखास उपशम मिळेल असं आम्हाला खात्री होती. पण रुग्ण त्या दिवशी म्हणत पेन्स वाढले. मध्ये 2-3 दिवस मी पेन किलरही घेतला, पण मला काही फरक पडला नाही. तर त्या रुग्णाची हिस्ट्री घेतली, तेव्हा त्या डॉक्टरने सांगितलं की मी रक्तमोक्षण अशा पद्धतीने केलं. मग लक्षात आलं का रक्तमोक्षण करताना तुम्ही सिरिंजने केलं तर त्या ठिकाणी वातप्रकोप होण्याचा जास्त चान्सेस आहे. तुम्ही जेव्हा सिरिंजचं पिस्टन ओढतात तेव्हा स्वतःहून आघातजन्य वातप्रकोप करण्याचे चान्सेस जास्त असतात. तेव्हा तसंही एक होतं. मग तिला स्नेहस्वेदन दिला आणि बस्ती दिल्यानंतर तिचं ते पेन्स कमी झाले. मूर्छा, छर्दी, जलोका, शीतपित्ताच्या पेशंटला तुम्ही रक्तमोक्षण केल्यानंतर शीतपित्त कमी होतात किंवा कधी कधी नॉशिया, उलटी सारखं होणं किंवा उलटी होते हे लक्षणं तुम्हाला दिसतात. त्यावेळेस तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे का शाखागत दोष हे कोष्ठात जायला सुरुवात झालेली आहे आणि त्यावेळेस तुम्ही लघुवमन दिलंच पाहिजे. तर ती छर्दी हे लक्षण तुमचं कमी होईल. तुम्ही लघुवमन नाही दिलं तर पुन्हा शीतपित्त किंवा दुसऱ्या व्याधींनी ते उत्पन्न होताना दिसतं. जलोकाचा व्यापक विचारायचा सगळ्यात महत्त्वाचा व्यापक म्हणजे जलोकाचा. मी आरशाची पहिली केस दाखवली होती, त्याच्यात मला पहिला अनुभव आला. मी आरशाच्या पेशंटला जलोका लावली आणि जलोका आतमध्ये गेली. रुग्णाच्या गुद भारतातून आतमध्ये गेली पण आता काय करायचं, ती बाहेर कशी निघणार. त्यावेळेस काही असं पटकन मोबाईल लावला, कोणाला विचारलं, अशा काही गोष्टी नव्हत्या. तर एकदा आठवलं का हळदीच्या पाण्याचा आपण त्याला बस्ती दिला तर एखाद्याच जळवा बाहेर येईल. मी हळदीच्या पाण्याचा मात्र बस्ती दिला, जळवा तरी पण बाहेर यायला तयार नाही, पण ब्लिडिंग व्हायला लागलं. तर मी ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. तिला त्या पेशंटला लिथोटॉमी पोझिशन दिली, ग्लोव्ह घालून PR केलं. तेव्हा जळवा निघाली होती पण ती बाहेर येत नव्हती. मग अक्षरशः बोटाने तिला ओढून काढलं
पण त्या वेळेतच ती इंटरनल पाईल्सला सुद्धा दवा लागून गेली होती आणि कमीत कमी एक 10 ते 12 ml तिने रक्त पिलं होतं. तर त्यानंतर जेव्हा जवळ लावतो त्यावेळेस बुधमार्गाच्या ठिकाणी किंवा नासागत कुठे लावायचे ज्या ठिकाणी ओपनिंग एक्सटर्नल ओपनिंग आहे त्या ठिकाणी कापसाचा स्वाप त्या ठिकाणी ठेवतो. त्यामुळे तो व्यापार आपण टाळू शकतो. थँक्यू व्हेरी मच.